जय भीम. नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन करीत आहोत. मागील काही भाग आपण बोधगया आणि तेथील गुरुपा पहाडी इथं ते चित्रित केलेले होते. आपल्या सर्व वाचकांना बोधगयेच्या पवित्र बुद्ध विहाराचे दर्शन घडविणे हा आमचा हेतू होता. आपणास कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मागील भागामध्ये आपण तथागत भगवान बुद्धांचं पहिलं प्रवचन अर्थात धम्मचक्र प्रवर्तन हे सुरू केलेलं होतं आणि ते खूप मोठं असल्यामुळे 3-4 भागामध्ये आपण घेत होतो. आज आपण त्याचा शेवटचा भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण आर्य अष्टांगिक मार्ग पाहिला. पुढील भाग 28 शील मार्ग. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शील मार्ग म्हणजे सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्गाचा वाटसरू म्हणजे पुढील गुणांचा अभ्यास करणे व त्यानुसार वागणे हे होय. शील, दान, उपेक्षा, अनासक्ती, वीर्य, सहनशीलता, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा परिव्राजकांनी व्यक्त केली. त्यांची शंका मिटवून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी म्हणजेच अकुशल गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या म्हणजेच कुशल गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभिरुता. नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा, कामभोगाचा त्याग. दान याचा अर्थ स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य आणि त्याला पूर्ण केल्याशिवाय मागे वळून न पाहणे. क्षांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष संमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरेपणा. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे सर्व ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची मैत्रीपूर्ण दयाशीलता. आणि मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी बंधुभाव बाळगणे. मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूंविषयी देखील, मनुष्य प्राण्यांविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा ही औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. ती दुसऱ्यांच्या सुखदुःखाविषयी निरपेक्ष भाव ठेवण्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे ज्यात प्रिय अप्रिय काहीच नसते. फळ काहीही हो, फळप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षपणे सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचा अभ्यास आणि त्यांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता, पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. भगवान बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांनी विचारले, माणसाची व्यक्तिगत चरित्राची पवित्रता ही जगातील चांगल्या गोष्टींची आधारशिला नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. नंतर भगवान बुद्धांनी विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत चारित्र्य भ्रष्ट होत नाही काय? या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून
व्यक्तिगत शुद्धीकरता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाही काय? जर कोण्या माणसामध्ये व्यक्तिगत चारित्र्य शुद्ध नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास जनकल्याणाचे माध्यम होऊ शकेल काय? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता तसेच आहे. आणखी असे की माणसाला दुसऱ्यांना आपला गुलाम बनविण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात संकोच का वाटत नाही? माणूस दुसऱ्याच्या जीवनातील सुखदुःखाबद्दल उदासीन का असतो? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत, हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिव्राजक उत्तरले, होय तसेच आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा म्हणजेच सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीचा, थोडक्यात सदाचारपणाचा मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? त्यावर परिव्राजक म्हणाले, होय तसेच आहे. शील आणि सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धांनी विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी, दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणेची आवश्यकता नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावनेची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते सर्व परिव्राजक म्हणाले, होय आपण म्हणता तसेच आहे. याच्याही पुढे एक पाऊल जाऊन मी म्हणतो की केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. मैत्रीभाव केवळ मानवाविषयी नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरतीच मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज दुसऱ्या कशाने मिळू शकेल काय? ते सर्व परिव्राजक म्हणाले, होय तसेच आहे. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची म्हणजे निर्मल बुद्धीची जोड दिली पाहिजे. बुद्धांनी विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी बुद्ध पुढे म्हणाले, चांगला माणूस आपण त्यालाच म्हणू जो दुष्कर्म करणार नाही, वाईट गोष्टींचा विचारसुद्धा करणार नाही, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब करणार नाही आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही तो बोलणार नाही, कारण हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत. परिव्राजक म्हणाले, होय हे बरोबर आहे. परंतु जे सत्कर्म करायचे ते आंधळेपणाने करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धांनी विचारले आणि पुढे म्हणाले, मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले, हेच जर पुरेसे असते तर तान्हे मूल नेहमीच चांगले आचरण करीत असतो असे म्हणावे लागेल. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही कृत्य करू शकत नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नसते. त्या अर्थी रडण्यापलीकडे आणि ओरडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकत नाही. विचार म्हणजे काय हे सुद्धा त्याला कळत नाही. तो फक्त आनंदाने किंकाळ्या मारू शकतो. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी त्याने एखाद्या वाईट तऱ्हेने उपजीविका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग ते अवलंबू शकणार नाही. म्हणून सद्गुणाचा मार्ग प्रज्ञेच्या कसोटीला उतरला पाहिजे.
यास्तव समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञापारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दिलेल्या दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव असतो. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमितीच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञापारमितीचे दुसरे नाव होय. माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खऱ्या चांगुलपणाचा सद्भाव त्यात असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिव्राजकांना पुढीलप्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धांनी आपले प्रवचन संपविले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. माझ्या धम्माविषयीचा हा असा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तेवढाच जोर देतो हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. मानवी जीवनाचा उद्देशही आहे आणि त्यात आशेचा संदेश देखील आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे, ज्याचा अर्थ असा आहे की दुःखाचे अस्तित्व आहे हे न समजणे या अज्ञानाचा नाश होय. त्यात आशेचा संदेश देखील आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिव्राजक म्हणाले, होय, आम्हाला मान्य आहे. अशा तऱ्हेने आपण इथं धम्मचक्र प्रवर्तन अर्थात भगवान बुद्धांचं पहिलं प्रवचन पूर्ण केलेलं आहे. जय भीम. नमो बुद्धाय.